एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. डब्याला काय देऊ हा प्रश्न विचारला की उत्तर येतं काहीही करा. मग मी पण केलं हे काही, म्हणजेच चविष्ट शेवई उपमा. दिसायला जरी नूडलसारखा असला ना, चवीला अस्सल महाराष्ट्रीयन आहे बरं का. आता इथे आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे. शेवई छान अशी खरपूस भाजून घ्यायची, नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची. पुन्हा आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि शेंगदाणे हे खरपूस असे तळून घ्यायचे. नंतर प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे आपल्याला फोडणीचं साहित्य घालायचं आहे. मोहरी, जिरं आणि थोडीशी हळद पावडर घालायची. एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. कढीपत्त्याची पानं आणि एक मध्यम साईजचा कांदा चिरून तो छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर अर्धा टोमॅटो चिरून घालायचा आहे. तो सुद्धा छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. लाल तिखट घालायचं आहे आणि ग्लासभर पाणी घालायचं आहे. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची. नंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आणि जी भाजून ठेवली होती शेवई ती घालून घ्यायची आणि आता एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे हा उपमा तयार करून घ्यायचा आहे. तर नूडल्सचा उगम चीनमध्ये झाला आणि शेवईचा उगम आपल्या भारतामध्ये झाला असावा. घराघरात स्त्रिया एकत्र येऊन पूर्वीच्या स्त्रिया घराघरात येऊन एकत्र हाताने शेवया वळायच्या. तर ही शेवई म्हणजे केवळ अन्न नसून एक सामाजिक कार्य असायचे. तर आपण आता शेवई वेगवेगळ्या प्रकारे करतो. कोणी नूडल्ससारखा करता, कोणी आपला रस शेवई करतं. असे खूप प्रकार करता येतात शेवईचे. तर त्याच पद्धतीने मी आज एक असा शेवई उपमा एकदम साध्या सोप्या पद्धतीने केला आहे. आणि मुलांनी जर नूडल्स मागितलं तर नूडल्स हे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नाही आहे. त्यापेक्षा हे शेवई देऊन तुम्ही त्यांचं आरोग्य पण व्यवस्थित ठेवू शकता. तर हा शेवई उपमा साध्या सोप्या पद्धतीने केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.